नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गगन मराठी या ऑफिशियली यूट्यूब चॅनलवरती। आज आपण पाहणार आहोत सुनीता विल्यम्स यांच्या अंतराळ प्रवासाबद्दल आणि त्यांच्या पृथ्वीवरील आगमनाबद्दल। सुनीता विल्यम्स या भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर आहेत। त्यांचे वडील दीपक पंड्या हे मूळचे गुजरातचेच आहेत। सुनीता विल्यम्स यांनी अमेरिकन नौदलामध्ये पायलट म्हणून त्यांच्या करिअरची सुरुवात केली। तसेच त्यांनी हेलिकॉप्टर पायलट म्हणून सुद्धा काम केले आणि युद्ध क्षेत्रातही त्यांना सेवेसाठी पाठवण्यात आले होते। 1998 मध्ये नासामध्ये अंतराळवीर म्हणून निवड झाल्यानंतर त्यांनी त्यांचे कठोर प्रशिक्षण पूर्ण केले आणि पुढील प्रवासास त्यांनी सुरुवात केली। डिसेंबर 2006 मध्ये STS-116 मिशन अंतर्गत अंतराळस्थानामध्ये त्यांनी पहिले प्रस्थान केले आणि 195 दिवस आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानकात राहण्याचा विक्रम आणि 29 तास 17 मिनिटे सर्वाधिक स्पेसवॉक करण्याचा विक्रम त्यांनी त्यांच्या नावे केला। तसेच जुलै 2012 मध्ये सोयूज TMA-05 मिशन अंतर्गत त्यांनी दुसऱ्यांदा अंतराळामध्ये प्रस्थान केले। 127 दिवस अंतराळामध्ये राहून त्यांनी त्यांचे वैज्ञानिक प्रयोग पूर्ण केले। पहिली भारतीय वंशाची महिला आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानकाची कमांडर बनली। तसेच मित्रांनो, त्यांनी त्यांचा तिसरा प्रवास कसा केला हे आपण जाणून घेणार आहोत। तर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर यांनी जून 2024 मध्ये बोईंगच्या स्टारलाइनर कॅप्सूलमधून आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानकाकडे प्रस्थान केले होते। ही मोहीम फक्त 8 दिवसांची अपेक्षित होती, परंतु तांत्रिक अडचणीमुळे त्यांचे पृथ्वीवर आगमन थांबले आणि ते तब्बल 9 महिने अंतराळामध्ये राहिले। अखेर 19 मार्च 2025 रोजी भारतीय वेळेनुसार पहाटे 3:30 ते स्पेसएक्सच्या ड्रॅगन यानाद्वारे फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर सुरक्षितपणे उतरले। तर मित्रांनो, जो या यानाचा जो वेग होता तो 28,000 किलोमीटर प्रति तास असा होता। तर त्यांच्या लँडिंगच्या वेळी समुद्रात उतरताच डॉल्फिन्सनी त्यांच्या यानाभोवती गराडा घालून त्यांचे स्वागत केले। हे जे दृश्य होतं ते खूपच मनमोहक असं होतं आणि नासाने तो व्हिडिओ शेअर केलेला आहे। तर मित्रांनो, सुनीता विल्यम्स ह्या केवळ एक महिला अंतराळवीर नसून तर महिला सशक्तीकरणाचे आणि विज्ञान तंत्रज्ञानामधील प्रगतीचे एक प्रतीक आहेत। मित्रांनो, हा ऐतिहासिक प्रवास कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।